सर, अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी राष्ट्रवादीकडून यापूर्वीच त्या अपघातासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी DGCला पत्र देऊन त्या संपूर्ण प्रकारची संपूर्ण चौकशीच्या त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. मला वाटतं याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय, तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे. आणि चौकशीमध्ये मोठी राज्यातली दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि निश्चितच तर सर्वांना दुःख आहे. आणि याच्यामध्ये काही लोक त्याच्यावर त्या दुःखावर दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न आहे. रोहित पवार असं म्हणतात की ब्लॅक बॉक्स जो आहे तो आगीपासून सुरक्षित आहे, मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही. कोण काय म्हणते त्याला फार महत्व देऊन करायचं. मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे, त्यांनी आता हे सगळे आरोप करणं असे भानगडी धंदे बंद करावे. त्यांनी आता कुटुंबावर दुःख जागा झालेला आहे. चौकशी आणि जे काही होईल ते पुढे येईलच ना. त्याच्यामध्ये राजकारण कशा करता तुम्ही? हैदराबाद बँकेचा आदेश लागू झाला, मराठवाड्यात केवळ 310 करोड रुपयाचं वाटप करण्यात आलं. जरांगे पाटलांनी जर पुन्हा जगापट्टा झाला तर आंदोलनाचा इशारा दिला. नाही, मी खरं म्हणजे याच्यात मान्य जरांगे पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो. याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे. खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण 1.5 लाखापर्यंतचे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत. आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिलेली लोक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभागीय आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत. मी सातत्याने त्याचा पाठपुरा करतोय. मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे. 300 पेक्षा जास्त दाखले मिळाले आहेत, परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही, काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जी त्रिसदस्य समिती नेमली त्यामध्ये काही मंडळी सहकार्य करत अशा काही तक्रारी पुढे आलेल्या आहेत. संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही. शेवटी कालांतरानं जर अधिकाऱ्यांकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल. अंतिम सूचना आता विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत. ते असतील, जिल्हाधिकारी असतील, खालची यंत्रणा असेल, त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उचलावं लागतं. जरांगे पाटलांनी जे धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय, माझ्या दाबी लागून 22 प्रकरण धनंजय मुंडेची माझ्याकडे आहे. तो तसा मान्य जरांगे पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेंच्या संदर्भात काय प्रकरण आहेत काय नाही त्या व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे. तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं, काय आरोप करायचे, त्याच्यावर काय खुलासे करायचे त्याचा प्रश्न आहे.